हे अशा गांडू लोकांमुळे हा महाराष्ट्र देशोधडीला चाललेला आहे, महाराष्ट्र बिहार होत चाललेला आहे। कोण ही माणसं, कोण बाहेरच्या राज्यात येऊन आम्हाला इतिहास शिकवणार? अरे आमच्या नसा नसामध्ये इतिहास भिनलेला आहे। वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला जिंकणारे आमचे महाराज, तोरणागड जिंकणारे आमचे महाराज या आयुष्यात कधी थकले नाहीत। आणि तू सांगतो महाराज थकले आणि समर्थ रामदास यांच्याकडे गेले। तू त्यावेळेस काय जिवंत होता बडव्या? कुठल्या ह्याच्यानं तू इतिहास सांगतो? तुमच्यासारख्या अशा खोटाटे इतिहासामुळे तर या महाराष्ट्राची वाट लागलेली आहे। पण या महाराष्ट्राचा बिहार आम्ही होऊ देणार नाही। तेव्हासारख्या असल्या छपरी लोकांना तुमच्या अवकात दाखवला आम्ही शिवसैनिक पुरेसे आहोत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे आम्ही शिवसैनिक आहोत। आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला या असल्या भोंदू लोकांची नशा उतरायला वेळ लागत नाही। परंतु दुर्दैव का आपल्या महाराष्ट्रात येऊन हा परप्रांती येऊन आपल्याला इतिहास शिकवतो। याची अवकात काय? अरे भडव्या तुझा इतिहास काय? आलिशान गाड्यामध्ये फिरतो, फॉरेन मध्ये फिरतो, करोडो रुपयाचे एवढे पैसा आला तुझ्यावर कुठून? तुझा बाप कोण आहे? तुझा बाप थकला असेल म्हणून तुझ्यासारखी असली निमगांडू अवलाद जन्माला आली। तुझा बाप थकला असल्यामुळे तुझ्यासारखी असली निमगांडू अवलाद जन्माला आली म्हणून तू आमच्या राजांचा अपमान करतोस काय? पण तुमच्यासारख्या असल्या निमगांडू लोकांना हा शिवसैनिक पुरेसा आहे। या भोंदूला त्या खरातच्या ठिकाणी पाठवा। अशोक करातला जसं बेड्या ठोकल्या तसं या भोंदूला बेड्या ठोका। हा पण एक भोंदूच आहे, जग जाहीर भोंदूगिरी करतो, लोकाला फसवतो। हे असे गांडू लोक आहेत भविष्य सांगणारे। पुलवामामध्ये आमचा हल्ला, आमचे जवान शहीद झाले, 40 लोक मारले गेले। पठाणकोटमध्ये आमचे जवान शहीद झाले। कुठं होता रे तू? कुठे गेलं तुझं भविष्य? याला सीमेवर पाठवलं पाहिजे, पाकिस्तानशी लढायला पाठवलं पाहिजे। असल्या गांडू लोकांची गरज नाही या महाराष्ट्राला आणि देशाला। जा तिकडे सीमेवर लढ पाकिस्तान बरोबर, तुझ्या जर एवढी हिंमत असेल तर। पण आमच्या शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। या असल्या भोंदूगिरीला आम्ही त्यांची जागा दाखवणार। जय महाराष्ट्र।